नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हा सर्वांच्या अतिशय हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन तुम्ही बघायला सुरुवात केली आहे। अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याला असा प्रश्न विचारला होता की सर सेकंड फेज कधी होईल, कन्वर्जन राऊंड कधी लागेल, कन्वर्जन राऊंड हा सेकंड फेजच्या आधी लागेल की नंतर लागेल, नेमकी याची प्रोसिजर कशी असते, कधीपर्यंत हे होऊ शकतं, कन्वर्जन राऊंडमध्ये नेमक्या किती जागा येतात, कोणत्या जागा येतात याबद्दल माहिती सांगा। या 2-4 प्रश्नांची उत्तर आपण अत्यंत कमी वेळेमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्हाला जर फक्त एवढ्याच प्रश्नांची उत्तर पाहिजे असेल तरच हा व्हिडिओ बघा, अन्यथा हा व्हिडिओ तुम्ही याच ठिकाणी थांबवला तरी सुद्धा काही अडचण नाही। विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिल्या टप्प्यामध्ये जे आहेत इतक्या सगळ्या जागा आलेल्या आहेत, साधारणतः 30,209 जागा आलेल्या आहेत। यामध्ये पहिली ते 5वीच्या 14,320 आहेत, 6वी ते 8वीच्या 10,012 जागा आहेत, 9वी 10वीच्या 5,513 जागा आहेत, तर 11वी 12वीचे जे आहेत ते 364 जागा आहेत। अशा एकूण मिळून 30,209 पदांची जाहिरात यांनी दिलेली आहे। तसं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये वेगवेगळ्या आस्थापना ह्या 2 प्रकारे येत आहेत, म्हणजे मुलाखती शिवाय राऊंडमध्ये काय येत आहेत आणि मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू राऊंड आणि विदाऊट मध्ये अशा पद्धतीने येत आहेत। तर आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, हे जे 30,209 पद आहेत, ठीक आहे, त्याच्यानंतर हा त्यांनी आकडा 31,000च्या पुढे नेलेला होता, समजा 31,000 पद आपण पकडूयात, तरी 31,000 पद याच वेळेस भरतात असं नाही। यापैकी असंख्य जागा ज्या आहेत, म्हणजे साधारणतः 2 ते 3,000 जागा ज्या आहेत त्या रिक्त राहतात। याच्यामध्ये माजी सैनिक असतात, त्याच्यानंतर वेगवेगळ्या विषयाचे आणि वेगवेगळ्या वर्गाचे, त्याचबरोबर प्रवर्गाचे विद्यार्थी अनेक वेळेला भेटत नाहीत, मग त्या जागा राहतात रिक्त। विशेषतः माजी सैनिक जर आपण पकडलं तर याच्या जागा खूप वेळेला रिक्त राहतात। प्रकल्पग्रस्त, दिव्यांग बांधव, त्याच्यानंतर खेळाडू, महिला, अनेक विषयांचे अशा असतात की जे उमेदवार न भेटल्यामुळे जागा कशी राहते, व्हॅकंट राहते। विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये तर यावेळेस त्यांनी असं म्हटलेलं आहे की नाही, तुम्ही जर उमेदवार आम्ही दिलेला असेल तुम्हाला तर त्या ठिकाणी तुम्हाला तो सिलेक्ट करावा लागेल। परंतु एखाद्या संस्थेमध्ये जर समजा एक जागा होती आणि एकच उमेदवार प्राप्त झाला आणि त्या उमेदवाराची निवड दुसरीकडे झाली तर ती जागा तर रिक्त राहते। मग अशा ज्या जागा असतात की ज्या काही कारणामुळे भरल्या जात नाहीत, त्या जागा ज्या आहेत तर त्या पुढच्या राऊंडसाठी तयार असतात। आता हे जे पुढचे राऊंड असतात हे 2 प्रकारचे असतात। त्याच्यामध्ये पहिल्या प्रकारचा जो राऊंड असतो त्याला आपल्याला म्हटलं जातं कन्वर्जन राऊंड, कन्वर्जन राऊंड, आणि दुसरा जो राऊंड आहे म्हणजे दुसरा जो टप्पा असतो तो म्हणजे फेज सेकंड, ठीक आहे, फेज सेकंड। आता ह्या ज्या जागा आहेत की ज्या भरल्या गेलेल्या नाहीयेत, ह्या फेज सेकंड मध्ये येत नाहीत, लक्षात घ्या, ह्या येतात कन्वर्जन राऊंड मध्ये। जर सगळी बिंदू नामावली तपासून जागा जर व्यवस्थितरित्या कन्वर्ट झाल्या, मावककडून तपासून आल्याच्या नंतर जर त्याला हिरवी झेंडी भेटली तर त्या कन्वर्जन राऊंड मध्ये जे आहेत तर ते काय होतात, वापरल्या जातात, किंवा कन्वर्जन राऊंड मध्ये जे आहे ती मेरिट लिस्ट तयार होते। मग कन्वर्जन राऊंड मध्ये जे आहे ते तुम्हाला पुन्हा एकदा प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता पडत नाही। तर आता जे तुम्ही प्राधान्यक्रम दिलेले आहेत त्यावरच तुमची कन्वर्जन राऊंड मध्ये निवड होते। हा कन्वर्जन राऊंड जो आहे तर तो साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये होतो, अशा पद्धतीची अपेक्षा आहे। परंतु फेज 2 जी आहे ती फेज 2 मला असं वाटतं की यावर्षी जून नंतरच होईल, कारण की आता जी संच मान्यता आहे, बरोबर आहे, 30 सप्टेंबर 2026 जी संच मान्यता आहे ती झाल्याच्या नंतर 11वी 12वीची पदं येणार की नाही हे क्लिअर होईल। मग ते किती येतील, त्याच्यासाठी मग रोस्टर पद्धत कशा पद्धतीने तपासायचं, एकूण जागा किती आहेत, विद्यार्थी किती आहेत, किती शिक्षक आपल्याला पाहिजेत, त्याही जागा ज्या येतील त्या कशामध्ये येतील, फेज 2 मध्ये येतील। मग ते जिल्हा परिषदेचे असू द्या किंवा इतर वेगळे असू द्यात। परंतु सध्याचे विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत आणि हे जे 30,000 जागा यांना भरायच्या आहेत याच्यापैकी जर समजा काही जागा उरल्या त्या कुठे येतील, कन्वर्जन राऊंड मध्ये। आणि मग पुढची जी संच मान्यता होईल 26-27 ची, त्या 26-27च्या संच मान्यतेमध्ये ज्या काही जागा आहेत राहतील ह्या कुठं वापरल्या जातील, फेज 2 साठी वापरल्या जातील। पुन्हा मराठवाड्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल की अनेक ठिकाणी शिक्षक हे अतिरिक्त होते, ते मागच्या संच मान्यतेनुसार, त्यामुळे तिकडच्या जागा काही आलेल्या नव्हत्या। त्यांची संच मान्यता झाल्याच्या नंतर त्या सगळ्याच्या सगळ्या जागा आहेत त्या फेज 2 ला येतील, त्या कन्वर्जन राऊंडला येणार नाहीत। ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यायची आहे। मला असं वाटतं की याच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होते तर ते क्लिअर झाले असतील, तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सहज लिहू शकता। खूप खूप धन्यवाद।